नमस्कार शेतकरी बांधवांनो, KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन विषयासह एका नवीन माहितीसह सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 5वा हप्ता हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत याची अगदी लाईव्ह मध्ये आणि पुराव्यासह माहिती तुमच्या समोर या व्हिडिओतून मी मांडणार आहे। तर त्यापूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा तुमचे मित्र आहेत किंवा तुमचे नातलग आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये pmkisan.gov.in असं टाईप करून सर्च करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पहिली जी लिंक येते प्रधानमंत्री सन्मान निधी योजना या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। काहीच असं पेज तुमच्या मोबाईलवरती यानंतर डिस्प्ले होईल। या पेजला थोडंसं वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही जी लाल रंगाची ओळ आहे यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान किसान योजनेचे हे 2000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा जो 5वा हप्ता आहे त्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि तोही आपण अगदी लाईव्ह मध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत अशा आशयाचा हा शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यांनी या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये असं सांगितलेलं आहे की सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता अनुक्रमे संदर्भ क्रमांक 3, 4, 5 व 7 अन्वये वितरित करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 8 येथील पत्राद्वारे सन 2024-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 5वा हप्ता माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम रुपये 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यास विनंती प्राप्त झाली आहे आणि त्यानुसार शेतकरी बांधवांनो, हे जे 2254 कोटी हे वितरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। हे 2000 रुपये मित्रांनो म्हणजे प्रधानमंत्री PM किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आणि त्याही पुढे जाऊन मित्रांनो, ज्यांना चौथा हप्ता प्राप्त झालेला नाही किंवा यापूर्वीचा एखादा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना मिळालेला नाही तो प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांच्या हप्त्याची तरतूद सुद्धा या शासनाच्या JRच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे।
तुम्ही या ठिकाणी हा जो शासन GR आहे इथं आल्यानंतर स्पष्ट तुम्ही पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5वा हप्ता माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2254.96 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, ज्यांना चौथा किंवा तिसरा जो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो भेटलाच नाही, परंतु त्याच्या अगोदर पहिला किंवा दुसरा हप्ता आला आहे, तिसरा हप्ता आला आहे, परंतु चौथा हप्ता आलेला नाही, अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आता 5 ऑक्टोबरला राहिलेला हप्ता अदा करण्यात येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये आणि ज्या शेतकरी बांधवांना यापूर्वीचा एखादा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही किंवा प्रलंबित आहे त्या हप्त्याचे 2000 रुपये, अशा पद्धतीनं काही शेतकऱ्यांना 6000 रुपये 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत। आणि ज्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पहिले 4ही हप्ते भेटलेत त्यांना मात्र प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचे GR असतील, केंद्र सरकारचे GR असतील, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, MPSC UPSC भरती असेल, नोकर भरती असेल किंवा नोकर भरती संदर्भातील जे महत्त्वाचे GR आहेत ते GR असतील, शेतकऱ्यांच्या योजना असतील, गावखेड्याशी संबंधित काही योजना असतील, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावरील ज्या योजना असतील, अशा सर्व योजनांची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे। तर मित्रांनो, मी एक दक्षता या ठिकाणी घेतोय की कसल्याही प्रकारची फेक माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार नाही। तर माझ्या KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांना अजून एकदा विनंती आहे, या KT डिजिटल मराठी चॅनलवरती जे व्हिडिओ प्रसारित होतात किंवा जी माहिती टाकली जाते ही माहिती आपल्या गावातील जे ग्रुप आहेत किंवा आपल्या गावातील जे मित्र किंवा आपल्या गावातील जो मित्रपरिवार आहे या मित्रपरिवारांना किंवा जे नातलग आहेत त्या नातलगांना हे व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा। कारण का मित्रांनो, तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर बरीचशी प्रेरणा आम्हाला देऊन जातो नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। त्यातून आम्हाला ऊर्जा मिळत असते, प्रेरणा स्फूर्ती मिळत असते। आणि म्हणून अजून एकदा विनंती आहे की या चॅनलवरती जे व्हिडिओ प्रसारित होतात ते आपल्या गावातील ग्रुपवरती नक्कीच शेअर करत चला। तर मित्रांनो, आता मी इथं थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।